हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर बघा, खूप जणी ताई मला विचारत असतात की ताई तुम्ही जे पार्सल पॅक करता ते कसं पॅक करतात, कुठे पाठवतात, काय ते थोडक्यात सांगा। आमचा बी विचार चालू आहे की घरून काहीतरी छोटासा बिझनेस स्टार्ट करावा, पण कसा करायचा कोणी सांगत बी नाही आणि व्यवस्थित म्हणजे मराठी माणूस कोणी सांगत नाही, काही नाही। तर बघा ताई, मला बी कोणी सांगणार नव्हतं, पण एक अशी इंस्टाग्रामवर एक ताई मला भेटली, तिने मला थोडंसं माझ्याशी बोलली आणि मला खूप काही गोष्टी तिच्याकडनं कळालं। तर बघा, माझे हे जे पार्सल आहे हे मुंबईचं आहे। त्याने 2 मीटर नॉन-1 आणि 2 मीटर फॉर्म सीट हे मागितलं होतं। हे माझं पार्सल 15 नंबरचं आहे, म्हणजे 15 वेळा माझं हे पार्सल चाललं आहे वेगवेगळ्या गावाला। तर बघा, मी काय केलेलं आहे, जे फॉर्म सीट नरम असतं त्याच्यासाठी मी अशा पिशव्या घेतलेल्या होत्या। तर या पिशव्या तुम्हाला मिशोवर बी भेटतील, फ्लिपकार्टवर भेटतील किंवा एक लोकल दुकानामध्ये गेले तरी भेटेल। तर आमच्या इथे हे पिशव्या डझनवर भेटतात। मी आमच्या सिटल्या दुकानातून घेऊन आलेले आहे आणि त्याची जी पॅकेजिंग आहे, स्टाईल आहे, ती मला खरंच खूप आवडली। म्हणजे फाटत नाही लवकर ही पिशवी। तर मी काय घेतलेलं आहे, थोडंसं त्यांच्याकडनं अजून थोडासा माल घेऊन आलेली होती, जसं की हे प्लॅस्टिकच्या पिशव्या, ज्याने याच्यामध्ये मी रनर किंवा चेन, हुक असे मी पॅक करून त्यांना पाठवत असते। तर बघा, तुम्ही लोकल मार्केटमधून सुद्धा घेऊ शकतात किंवा मिशोवरनं सुद्धा घेऊ शकतात। तर बघा, अशी पिशवी आपल्याला घ्यायची आहे। ज्या ताई घरून थोडासा व्यवसाय सुरू करणार आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, तर तुम्ही पूर्ण बघा। वरती आपल्याला नाव ठेवण्यासाठी एक कप्पा दिलेला असतो आणि ही पिशवीची जी क्वालिटी आहे ती खूप चांगली आहे आणि खूप मोठी आहे। तर त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे की फॉर्म सीट घेतलेलं आहे 2 मीटर। हे नरम फॉर्म सीट आहे 4 mm आणि हे आपले नॉन-1। तर नॉन-1मध्ये सुद्धा माझ्याकडे भरपूर प्रकार आहे, कोणाला घ्यायचं असेल तर मी नंबर बी देणार आहे, तर मला नक्की टाका। आणि खूप जण म्हणतात की ताई हे कागद कसा बनवायचा, तर बघा याच्यावर ॲड्रेस असतो आणि स्कॅनरसुद्धा असतं। ते आपल्याला जिथे झेरॉक्सचे दुकान आहे तिथे जाऊन तुम्ही PDFs असते ती दिली का ते डाउनलोड करून आपल्याला देतात। तर मी ते सुद्धा केलेलं आहे। माझे जे काही पार्सल मिशोचे होते तेव्हा मी ते काम करत होते आणि आता हे कसं मला हे इंस्टाग्रामवरनं आलेलं आहे, तर मी हे ॲड्रेस कागदावरच लिहून घेतला आणि तो कागदावर मी त्यांचं नाव, पूर्ण ॲड्रेस लिहून घेतलं, पिनकोड सहित सगळं। त्याच्यानंतर मी माझंसुद्धा ॲड्रेस टाकलेला आहे, कारण की समजा त्यांनी नाही घेतलं तर हे आपल्या ॲड्रेसवर रिटर्न वापस येतं, म्हणून आपला बी ॲड्रेस मी दिलेला आहे, म्हणजे माझा बी ॲड्रेस टाकलेला आहे। आता हे फॉर्म सीट आहे, हे नरम असतात, ते फाटू नये म्हणून मी चांगलं हे जे आपलं नॉन-1 आहे त्या नॉन-1ने हे फॉर्म सीटला चांगलं असं पॅक करून घेणार आहे। तर बघा, तुम्ही नरम असल्यामुळे तुम्ही कागद बी लावू शकतात, पेपर बी लावू शकतात, पण मी पेपर नाही लावला कारण की नॉन-1च हे 2 मीटर नॉन-1 होतं। तर मी काय केलं, नॉन-1मध्येच पॅक केलं आणि आपलं कुरिअरमध्ये पॅक करून त्यांना हे पाठवणार आहे। तर बघा, हा व्हिडिओ बनवायचं कारण काय झालं, कारण की इंस्टाग्रामवर मला इतके लोकांनी DM केले होते, मेसेज केले होते की तुम्ही हे कसं पॅक करतात, म्हणजे हे कुठे कसं काय देतात, आम्हाला बी थोडं सांगा आम्हाला। म्हणजे त्यांना माहिती आहे, पण ते थोडं आपल्याकडनं बी ऐकण्यासाठी विचारतात की तुम्ही करतात तर कसं करतात, सांगा, थोडं सांगा। तर खूप त्याच कमेंटमुळे मी हा व्हिडिओ शूट केला आहे। तर मी जास्त करून शूट नाही केला कधी व्हिडिओ। तुम्ही बघू शकता की इथे आपण ॲड्रेस टाकू शकतो आणि हा ॲड्रेस मी तयार केलेला होता, मी स्वतः लिहिलेलं आहे। कारण की आपण समजा झेरॉक्सच्या दुकानात गेले तर ते 5 रुपये घेतात एका कागदाचे, तर तुम्ही म्हणशाल बाई 5 रुपयासाठी हे केलं, तसं काही नाही आहे। तर माझे जास्त पार्सल असले ना तर मी ते सुद्धा करते, पण हे एकच पार्सल होतं आणि पाऊस चालू आहे त्याच्यामुळे म्हणले काय हे पार्सल पॅक करू आणि देऊन येऊ म्हणले, कारण की कुरिअर ऑफिस आमच्या इथे थोडंसं जवळच आहे, पाय गेलं तरी चालतं। तर बघा, मी बी काही जुनी नाही आहे, नवीनच आहे, तर अजून काही मला पॅकेजिंग चांगलं जमत नाही, पण तरी मी पॅक चांगलंच करते। माझे आत्तापर्यंत जेवढे बी पार्सल गेलेले आहे कस्टमरला, तर काही तुटलेलं नाही, काही खराब बी नाही झालं, चांगल्याच क्वालिटीमध्ये त्यांना भेटलेलं आहे। तर बघा, त्यांना पार्सल व्यवस्थित जावं म्हणून मी काय करते, नावाच्या थोडं खाली ती चिठ्ठी लिंगू नये म्हणून तिथे चिकट टेप लावत असते। परत जे आपलं पॅकेजिंग केलेलं आहे त्या ठिकाणी सुद्धा मी चिकट टेप लावत असते। तर हे पार्सल आपलं जाणार आहे मुंबईला, तर आणि हे मी पाठवणार आहे कुरिअरने। तर कुरिअर ऑफिसमध्ये हे पार्सल मी घेऊन गेल्यानंतर तिथे या पार्सलचं वजन केलं जातं आणि वजन केल्यानंतर शिपिंग चार्जेस आपल्याला द्यायचं असते त्यांना, आणि हे पार्सल 2 किंवा 3 दिवसामध्ये त्यांना भेटून जातं। आणि त्याच कुरिअरवाले ताई, समजा हे पार्सल त्या ठिकाणी जात नसेल कुरिअरने, तर ते आपल्याला स्वतःहून सांगतं की हे पार्सल तुम्ही पोस्टाने पाठवा। तर आपण पोस्ट ऑफिसमध्ये जायचं, तिथे बी सेम तसंच आहे, वजन करता आणि वजन केल्यानंतर आपली जे चार्जेस आहे ते आपल्याला त्यांना द्यायचं आहे।
ते एक आपल्याला चिठ्ठी देतात. त्याच्यामध्ये आपल्याला ट्रॅकिंग कळते की आपलं पार्सल कुठे गेलं, काय गेलं, सगळं आपलं त्या चिठ्ठीवर सगळं कळून जातं. दोन्हीही कंपनीमध्ये सेम आहे. फक्त एक फरक आहे की कुरिअरने पाठवलं की ते 2-3 दिवसातच भेटतं आणि पोस्ट ऑफिसने पाठवलं तर ते सगळं 4 का 5 दिवसामध्ये पोचतं. एवढंच फक्त फरक आहे. आणि बघा असं हे मी पॅकेजिंग केलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. आणि तुम्हाला अजून काय विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा किंवा माझी इंस्टाग्रामला येऊन मला सुद्धा तुम्ही मेसेज टाकू शकतात. आणि माझे आतापर्यंत किती पार्सल गेले तिथे मी प्रत्येक व्हिडिओ टाकलेले आहे इंस्टाग्रामवर. तर इंस्टाग्रामचं नाव मी इथे देत आहे आणि माझा नंबर बी देत आहे. ज्यांना कोणाला फॉर्म सीट, नॉन वन, चेन रनर आणि शिलाई मशीनचे काही सामान घ्यायचं असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज नक्की टाका. कॉल करू नका, मी कॉल उचलतच नाही. मेसेज टाका, मी मेसेजचा रिप्लाय तुम्हाला संध्याकाळपर्यंत देऊन टाकते. परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर. जय हिंद, जय भारत.